नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत मराठी व्याकरणावर. 3 टॉपिकवर घेतलेले आहेत. शब्दाच्या जाती आणि लिंगावर हे सर्व काही घेतलेले आहेत. आणि मागील परीक्षेवर झालेले SRPF लेवलला हे घेतलेले आहेत प्रश्न. आणि येणाऱ्या 10 मेला पेपरला हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. प्रश्न क्रमांक 1, मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर मराठी जाती शब्दाची एकूण जाती हे 8 आहेत. प्रश्न क्रमांक 2, ज्या शब्दाच्या रूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात? त्यांना विकारी असे म्हणतात. ज्या रूपात बदल होतो त्याला विकारी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी अविकारी शब्दाची जात कोणती? तर ते आहे क्रियाविशेषणाव्यय. क्रियाविशेषणाव्यय. अविकारी शब्दाची जात क्रियाविशेषणाव्यय आहे. प्रश्न क्रमांक 4, विकारी शब्दांना व्याकरणात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला सव्यय असे ओळखले जाते. सव्यय. प्रश्न क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, अविकारी म्हणजे काय? अविकारी म्हणजे बदल न होणारे. प्रश्न क्रमांक 6, प्रत्यक्षात असलेले किंवा कल्पनेने मांडलेल्या वस्तूंना दिलेले नावाला काय म्हणतात? तर त्याला नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते सामान्य नाम हे आहे. लेखणी हे कोणत्या नामाचे आहेत? तर ते सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 8, गंगा हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे? गंगा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते विशेष नाम आहे. विशेष नाम. प्रश्न क्रमांक 9, ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होतो त्यास काय म्हणतात? तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात. ज्या नावाने संपूर्ण जातीचा बोध होतो त्याला सामान्य नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, शौर्य हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे? तर ते भाववाचक असे नाम आहे. शौर्य. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. खालीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. तर ते आहे वर्ग. समूहवाचक नाव. प्रश्न क्रमांक 12, साखर हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे? तर ते पदार्थवाचक आहे. साखर हे नाम. प्रश्न क्रमांक 13, नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? नामाचे मुख्य प्रकार हे 3 आहेत. 3 मुख्य प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 14, वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते भाववाचक नाम आहे. वात्सल्य. प्रश्न क्रमांक 15, समुद्र हे सामान्य नाम असून अरबी समुद्र हे काय आहे? तर ते विशेष नाम आहे. समुद्र हे सामान्य नाम आहे तर ते अरबी हे समुद्र काय आहे? तर ते विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर तो कोणता आहे? भाववाचक नाम नसलेला शब्द हा हिमालय आहे. प्रश्न क्रमांक 17, सैन्य हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे? तर ते समूहवाचक नाम आहे. सैन्य हे. प्रश्न क्रमांक 18, ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्यास काय म्हणतात? तर त्याला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्यास काय म्हणतात? तर विशेष नाम असे म्हणतात. पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते पदार्थवाचक आहे. पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर पदार्थवाचक. प्रश्न क्रमांक 20, लबाडी ह्या शब्दाचा नामाचा प्रकार सांगा. लबाडी या शब्दाचा प्रकार सांगा. तर तो कोणता आहे? लबाडी. तर तो भाववाचक नाम आहे. लबाडी हा भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 21, मराठी भाषेत एकूण किती लिंग मानले जातात? तर ते लिंग एकूण हे मानणारे 2, 3, 4 ते 5 कोणते मानतात? तर 2 मानतात फक्त. घोडा ह्या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. घोडा ह्या शब्दाचे स्त्रीलिंग रूप हे घोडे आहे. प्रश्न क्रमांक 23, हुंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय? तर ते सांडणी. हुंटला स्त्रीलिंग रूपात सांडणी असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 24. बोका या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते? स्त्रीलिंगी रूप कोणते बोका या शब्दाचे? तर ते भाटी हे आहे, भाटी म्हणतात त्याला. प्रश्न क्रमांक 25. तो हे सर्वनाम कोणत्या लिंगासाठी वापरले जाते? तर ते पुल्लिंगी ह्या शब्दासाठी वापरले जाते. पुल्लिंगी तो हे सर्वनाम. प्रश्न क्रमांक 26. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते वाघ ह्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वाघीण हे आहे. प्रश्न क्रमांक 27. विद्वान ह्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान तर त्याला विदुषी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. मैना हे कोणत्या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते मित्रांनो पोपट पुल्लिंगी शब्द. मैना ह्या कोणत्या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? तर ते पोपट आहे. प्रश्न क्रमांक 29. वर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते वधू. प्रश्न क्रमांक 30. पुणे या शब्दाचे लिंग कोणते? पुणे तर ते नपुंसकलिंग आहे. ते पुणे येते. ते पुणे, ते पुणे, ते पुणे असं येतं, म्हणून त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. बैल या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो बैल ह्याचे गाय आहे स्त्रीलिंगी रूप. प्रश्न क्रमांक 32. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते कवयित्री हे आहे, कवयित्री. प्रश्न क्रमांक 33. भाऊ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते बहीण. नदी या शब्दाचे लिंग ओळखा. नदी या शब्दाचे लिंग तर हे स्त्रीलिंगी येतात. ती नदी म्हणून स्त्रीलिंगी येते. प्रश्न क्रमांक 35. पुस्तक या शब्दाचे लिंग कोणते? तर ते नपुंसकलिंग हे आहे. प्रश्न क्रमांक 36. श्रीमान ह्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते श्रीमती, श्रीमती श्रीमानची. प्रश्न क्रमांक 37. वासरू या शब्दाचे लिंग कोणते? ते वासरू, ती वासरू, तो वासरू कोणते येईल? तर मित्रांनो ह्याचं उत्तर नपुंसकलिंग येते, ते वासरू. प्रश्न क्रमांक 38. देव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ते देवी. प्रश्न क्रमांक 39. पिता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर माता. प्रश्न क्रमांक 40. शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर शिक्षिका. प्रश्न क्रमांक 41. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहे. ह्या वाक्यातील जमदग्नी हे वाक्य हे काय आहे? तर मित्रांनो सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 42. लबाडी हे भाववाचक नाम कोणत्या शब्दापासून तयार झाले आहे? तर मित्रांनो हे लबाडपासून तयार झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 43. सामासिक शब्दाचे लिंग कशावरून ठरवले जाते? तर ते दुसऱ्या शब्दावरून, पहिल्या शब्दावरून, अर्थावरून आणि यापैकी नाही तर ते दुसऱ्या शब्दावरून ठरवले जाते. प्रश्न क्रमांक 44. मुलगा या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते? तर ते मुलगे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी नपुंसकलिंग शब्द ओळखा. तर तो कोणता आहे? तर ते शरीर आहे, ते शरीर नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 46. सासू या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा. तर ते सासरा हे आहे. प्रश्न क्रमांक 47. ज्या नामांना प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात त्या प्रत्ययांना काय म्हणतात? तर त्याला द्वंद्वित्व म्हणतात, द्वंद्वित्व. प्रश्न क्रमांक 48. तो, ती, ते, ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? हे दर्शक, पुरुषवाचक, प्रश्नार्थक, ए आणि बी दोन्ही नाही. तर कोणते आहेत? तर मित्रांनो ए आणि बी दोन्ही आहेत. तो, ती, ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? तर ते ए आणि बी हे दोन्ही आहेत.
प्रश्न क्रमांक 49. विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द कोणता? तर तो विद्वान हे आहे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेत. 50 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.